तर राजभवनावर दाखल झाले त्यावेळची दृश्य देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे सध्या राजभवनावर उपस्थित आहेत। राजभवनामध्ये दाखल झाले त्यावेळची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपचे काही नेते इथे उपस्थित आहेत। तर भाजपकडनं आशिष शेलार तसंच शिंदेकडनं उदय सामंत हे देखील राजभवनावर आता उपस्थित आहेत। गिरीश महाजन भाजपचे हे देखील राजभवनावर, तर अजित पवार यांच्याकडनं सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे देखील राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि महायुती म्हणून सत्ता स्थापनेचा दावा या ठिकाणी केला जातोय। नक्कीच तर भाजपचे 132 आमदार, शिवसेनेचे 57 आमदार आणि अजित पवारांचे 41 आमदार असं मिळून महायुतीचं संख्याबळ आहे 232 आणि इतरही मित्रपक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा हे महायुतीचं संख्याबळ 237 वर जात आहे आणि या सर्व आमदारांचा पाठिंब्याचं पत्र देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना देतील आणि सत्ता स्थापनेचा दावा ते करतील। तर तीनही नेते आता राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। त्यानंतर उद्या आझाद मैदानावर ग्रँड असा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतील। तर दोन्ही पक्षांचे उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी शपथ घेणार आहेत। राज्यामधला फॉर्म्युला तसाच राहणार आहे, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। महायुतीमध्ये 3 पक्ष सामील आहेत। तर भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि इतर 2 पक्षांचे उपमुख्यमंत्री उद्या शपथ घेतील। या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत। सध्या महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय। तीनही नेते राजभवनावर उपस्थित आहेत। राजभवनावर पोहोचल्यानंतरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर राजभवनावर दाखल होताच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं। आज सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या शपथ घेणार आहेत। त्यांच्यासोबत अन्य कुणी मंत्रिपदाची शपथ घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उद्याचा शपथविधी सोहळा हा ऐतिहासिक असेल असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार